मित्रांनो, बेंजामिन फ्रँकलिन यांची एक फेमस लाईन आहे, सम पीपल डाईड ॲट 25 अँड आरंट बरीड अंटिल 75. म्हणजे खूप सारे लोक 25व्या वयातच जगणं सोडून देतात, पण त्यांचं जीवन 75व्या वर्षी संपतं. म्हणजे ते जिवंत तर राहतात, पण ते त्यांच्या मर्जीनुसार आयुष्य नाही जगत. कारण असे लोक त्यांच्यासाठी असं काहीतरी काम निवडतात ज्यात त्यांचा इंटरेस्टच नसतो, जे काम करायला त्यांना आवडतच नाही, पण ते काम करणं त्यांच्यासाठी एक मजबुरी बनून जाते. कारण त्या कामातून जी सॅलरी येणार असते त्यातूनच ते त्यांचा खर्च भागवत असतात. आणि म्हणूनच ते काम त्यांना आवडत नसताना सुद्धा त्यांना ते काम करत राहावं लागतं. आणि मग यामुळे काही लोक या गाढवांच्या शर्यतीत फसून जातात आणि त्यांना कितीही निघायचं असलं तरी ते त्यातून बाहेर निघू शकत नाही. द ग्रेट रॅट रेट इस्केपचे ऑथर MJ डिमार्को ते असं म्हणतात की एक खूप जास्त संख्या अशा लोकांची असते जे रोज असा विचार करतात की ते त्यांची नोकरी सोडून देतील आणि काहीतरी नवीन बिझनेस सुरू करतील. आणि खूप सारे लोक असे सुद्धा असतात जे रोज त्यांच्या बिझनेसमध्ये फेल होत असतात. आणि काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचा बिझनेस खूप चांगला चालायला लागतो. आणि काही लोक असेही असतात ज्यांच्यासाठी त्यांचं घर चालवणं सुद्धा खूप कठीण होऊन जातं. मित्रांनो, MJ डिमार्को जे खूपच फेमस रायटर आहेत, जे त्यांचं बेस्ट सेलिंग बुक द मिलिनियर फास्ट लेन यासाठी ओळखले जातात, ते असं म्हणतात की डायपरपासून ते डेथपर्यंत आपलं आयुष्य पूर्णपणे स्क्रिप्टेड असतं. कारण बघा ना, आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की शाळेत व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मग मोठे होऊन जॉब करायचा, चांगले मार्क्स आणायचे, तेव्हाच आपल्याला चांगला जॉब मिळेल. आणि आपण त्याच आयुष्याला जगत असतो. आणि मग आपलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या पगारावर चालत जातं. आपण पूर्ण महिना आपल्या सॅलरीची वाट बघत बसतो आणि आपण एकाच गोष्टीत फसून राहतो. आणि एकाच गोष्टीत फसून गेल्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. आणि यामुळे आपण लाईफ टाईम गाढवांच्या शर्यतीत धावत असतो. फायनान्शियल फ्रीडम मिळवणं आपल्यासाठी एखाद्या स्वप्नासारखंच राहून जातं. MJ डिमार्को यांनी त्यांच्या फर्स्ट बुक द मिलिनियर फास्ट लेनमध्ये असं सांगितलंय की या जगात 3 प्रकारचे लोक असतात. पहिले असतात साईड वॉकर, म्हणजे ते जितकंही कमवतात तितकं सगळं ते खर्च करण्याच्या मागे असतात. त्यांच्या मतानुसार आयुष्य हे काहीच दिवसांचं असतं, म्हणून ते असा विचार करतात की जितकीही मजा करायची आहे आत्ताच करायची. आणि या विचारात ते त्यांचे सगळे पैसे लगेचच खर्च करून टाकतात. आणि अशा लोकांचा पैशांवर काहीही कंट्रोल नसतो, कारण जसंही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सॅलरी येते ते लगेचच तिला खर्च करून टाकतात. दुसऱ्या टाईपचे लोक असतात ज्यांना स्लो लायनर बोलतात. हे लोक ही साईड वॉकर प्रमाणेच असतात. हे त्यांचा टाईम विकून पैसे कमवतात, पण कमीत कमी हे लोक त्यांचा फ्युचरचा मात्र विचार करतात. म्हातारपणासाठी ते सेव्हिंग करून ठेवतात. हे आपल्याला त्यांच्या नावातूनच समजतं, स्लो लायनर. मित्रांनो, हे लोक रिटायर होण्यासाठी 60 एजपर्यंतचा वेट करतात. आणि या लोकांना फायनान्शियल फ्रीडमचा अर्थच माहीत नसतो. आणि हे लोक रिस्क घ्यायला घाबरतात, कधीच रिस्क घेत नाही. हे लोक पैसे वाचवतात हा विचार करून की ज्यावेळी त्यांचं वय 60 ते 70 वर्ष होईल तेव्हा ते मजा करतील. आणि तिसऱ्या कॅटेगरीतले जे लोक असतात त्यांना फास्ट लायनर असं म्हणतात. हे लोक रिटायर होण्यासाठी 60 एजपर्यंतची वाट नाही बघत. हे लोक अशी सिस्टीम बिल्ड करतात ज्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड होईल, जेणेकरून हे खूप जास्त पैसे कमवून लवकर श्रीमंत बनू शकतील आणि कमी वयातच रिटायर होऊन त्यांच्या लाईफला एन्जॉय करायला लागतात. मग ऑथर असं म्हणतात की या तिघांपैकी तुम्हाला कोणता रस्ता निवडायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. पण ते असंही म्हणतात की जर तुम्हाला लवकर श्रीमंत बनायचंय, श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचंय, तर तुम्हाला त्या 1% श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करावा लागेल, त्यांच्यासारखं जगणं शिकावं लागेल, त्यांच्यासारखे ॲक्शन्स घ्यावे लागतील. नाहीतर मग तुम्हीही 99% लोकांसारखे रॅट रेसमध्ये फसून राहाल. 1926 एका फेमस मॅगझिनने एक इंटरव्ह्यू पब्लिश केला होता, ज्यामध्ये एक फेमस बिझनेसमॅन हेनरी फोर्ड यांना असं विचारलं गेलं होतं की तुम्ही एम्प्लॉईजचं वर्किंग डे 6 दिवसापासून 5 दिवसांपर्यंत का आणलं, म्हणजे मंडे टू फ्रायडे का केलं. तुम्ही तर त्यांना तितकीच सॅलरी देताय जितके आधी देत होते, मग त्यांचे वर्किंग डेज का कमी केले. त्यावेळी हेनरी फोर्ड असं म्हणाले की जे लोक आमच्याकडे काम करतात, प्रोडक्ट्स बनवतात, ते हेच लोक आहेत जे या प्रोडक्टला कन्झ्युमसुद्धा करतात. त्यांना एक दिवस जरी जास्तीची सुट्टी मिळाली तर ते जास्तीत जास्त प्रोडक्ट्स विकत घेतील, ते जास्त प्रोडक्ट्सची शॉपिंग करतील. आणि इन शॉर्ट या गोष्टीने आम्हाला नुकसान नाही तर फायदाच होणार आहे, कारण लोकांना वस्तू घेण्यासाठी फ्री टाईम तर मिळाला पाहिजे. आणि मग तिथूनच जगभरात 5 डेज वर्किंगचं कल्चर आलं.
म्हणजे आठवड्याभरातून फक्त 5 दिवस काम करण्याचं कल्चर आलं. म्हणजे लोकांकडे वीकमधून 2 दिवस सुट्ट्या असतील आणि त्या सुट्ट्यांचा उपयोग ते जास्तीत जास्त वस्तू घेण्यासाठी करतील. म्हणूनच मॅक्झिमम लोक अशा प्रकारचं आयुष्य जगतात. ते रोज सकाळी उठून ऑफिसला जातात, मग त्यांची जायची इच्छा नसली तरीही. हीच सेम रुटीन ते येणाऱ्या 5 दिवसापर्यंत फॉलो करतात आणि सॅटर्डे संडेला त्यांच्या या 5 दिवसाची थकान मिटवतात. ऑथर असं म्हणतात की समजा तुमचा एक मित्र तुमच्याजवळ आला आणि त्याने तुम्हाला सांगितलं की मला काही दिवसांसाठी 50,000 रुपये दे, आणि तो तुम्हाला असं सांगतो की मी या पैशांना इन्व्हेस्ट करून दुसऱ्याच दिवशी तुझे पैसे परत करून दे, आणि तुम्ही 50,000 तुमच्या मित्राला देऊन टाकता. आणि दुसऱ्या दिवशी तुमचा मित्र तुमच्याजवळ येतो आणि तुम्हाला 20,000 रुपये देतो. यावर कन्फ्यूज होऊन तुम्ही त्याला विचारता की अरे मी तर तुला 50,000 दिले होते, मग तुम्हाला 20,000 का परत करतोय? तुम्हाला जास्त पैसे देण्याऐवजी कमी पैसे देतोय. आणि समजा यावर तुमचा मित्र हसून तुम्हाला म्हणाला की सॉरी मित्रा, मी तुझे पैसे जितकेही इन्व्हेस्ट केले होते त्यातून मला एवढेच परत मिळाले आणि 30,000 रुपयाचं तुझं नुकसान झालं. आणि या घटनेनंतर समजा तुमचा मित्र पुन्हा तुमच्याकडून पैसे मागतोय, तर तुम्ही त्याला द्याल? अजिबात नाही, कानाखाली द्याल. कारण इथे तुम्हाला समजलंय की हा एक स्कॅम होता, जिथे तुमचा 60% पैसा बुडून गेला. बघा, अशा वेळी तर आपण खूप विचार करतो, पण ज्यावेळी आपल्या जॉबची गोष्ट येते, जिथे आपल्याला फक्त खर्चापुरते पैसे मिळतात, त्यावेळी आपण असा विचार नाही करत की हा स्कॅम आहे. बघा, त्या जॉबला करून आपल्याला काहीही अचीव करता येत नाही. जेव्हा आपण मंडे टू फ्रायडे म्हणजे 5 दिवस काम करतो, म्हणजे फक्त 2 दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्याला 5 दिवस काम करावं लागतं. आणि हेच तुमचं 60%चं नुकसान आहे. पण आपण असा विचार नाही करत. म्हणजे हा विचार आपण पैशांच्या वेळी करतो, पण ज्यावेळी टायमाची गोष्ट येते त्यावेळी आपण हा विचार नाही करत. आणि मित्रांनो, गेलेल्या पैशांना भलेही तुम्ही कमावून घ्याल, पण तुमच्या गेलेल्या वेळेचं काय? आणि वेळच आपल्यासाठी खूप जास्त किमती असतो. आणि जर तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार सोडून देऊन फक्त असंच जगत राहाल, तर तुम्ही ही गाढवांच्या शर्यतीत फसून राहाल आणि फायनान्शियल फ्रीडम तर तुमच्यासाठी एक स्वप्न बनूनच राहून जाईल. ऑथर असं सांगतात की बऱ्याच जणांना यातून बाहेर निघायचं असतं, काहीतरी स्वतःचं सुरू करायचं असतं, पण ज्यावेळी गोष्ट काहीतरी सुरू करण्याची येते त्यावेळी कुणीही सुरू करत नाही. आपण फक्त विचार करतो की मी करेल, पण आपण सुरुवात कधीच करत नाही. आणि मग आपण आयुष्यभर फक्त विचार करतच राहून जातो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला काहीही करून तुमचा गोल अचीव करायचा आहे ना, तर ऑथर आपल्याला 1-5-10 या स्ट्रॅटेजीचा वापर करायला सांगतात. ऑथर असं म्हणतात की लोकांना त्यांचा गोल अचीव तर करायचा असतो, पण कसा करायचा हे त्यांना माहिती नसतं. कशी सुरुवात करायची हे त्यांना समजत नाही. यासाठी ऑथर आपल्याला सजेस्ट करतात की आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगचा सहारा घेतला पाहिजे. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यात दूरचा गोल सेट करावा लागेल. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही हा विचार करा की येणाऱ्या 10 वर्षात तुम्हाला काय मिळवायचं आहे. जर सगळं काही तुमच्या ठरवल्याप्रमाणे झालं तर 10 वर्षात तुमची लाईफ कशी असणार आहे याचा एकदा तुम्हाला विचार करायचा आहे. मग ते जे काही असेल, तुम्हाला घर हवं असेल, गाडी हवं असेल, जे काही करायचं असेल त्याचा विचार करा. मग तुमचं ते स्वप्न कोणतंही असू शकतो. तुम्हाला मोठा बिझनेस सुरू करायचा असेल. आता बघा, 10 वर्षात तुम्हाला जिथे कुठे जायचं आहे, जिथे कुठे ज्या पोझिशनला तुम्हाला असायचं आहे त्याला एकदा फील करा. आता बघा, 10 वर्षात तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे, म्हणजे येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला काही स्टेप उचलाव्या लागतील, काहीतरी करावं लागेल, जेणेकरून त्या स्टेप घेऊन तुम्ही तुमच्या ड्रीमच्या हाफ स्टेजपर्यंत पोहोचू शकाल. आता सपोज तुम्हाला एखादा ऑनलाईन बिझनेस बिल्ड करायचा आहे आणि तुमचं 10 वर्षाचं विजन आहे की तुम्हाला करोडो रुपये कमवायचे. तर यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षापर्यंत काय काय पावलं उचलायचे ते आधी ठरवावं लागेल. त्यासाठी मग तुम्हाला काही स्किल शिकायच्या असतील, काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील, त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग ज्यावेळी तुमचं 5 वर्षापर्यंतचं विजन कंप्लीट होऊन जाईल, तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की मग येणाऱ्या 1 वर्षात तुम्हाला काय काय करायचं आहे. आणि मग 1 वर्षानंतर तुम्हाला 1 महिन्यापासून विचार करायचा आहे की येणाऱ्या पुढच्या महिन्यात मला कोणकोणत्या स्टेप घ्यायच्या आहेत, याची तुम्हाला एक लिस्ट तयार करायची आहे. मग ज्यावेळी तुम्ही 10 वर्षापासून 1 वर्षापर्यंत याल, त्यावेळी तुमच्याकडे एक रोड मॅप असेल, ज्याला फॉलो करून स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचं ड्रीम अचीव करू शकता. आणि यामुळे तुम्हाला वाट नाही बघावी लागणार की मला कसं स्टार्ट करायचं आहे, काय करायचं आहे. नाही, तुमच्याकडे सगळी प्लॅनिंग असेल आणि तुमचं विजनसुद्धा पूर्णपणे क्लिअर असेल. आता ऑथर सांगतात की त्यांनी याची सुरुवात कशी केली. बघा, ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी त्यांची आजी त्यांना $5 द्यायची, ज्यांना ते बँकमध्ये जमा करून द्यायचे. आणि मग काही दिवसात ते बघायचे की त्यांचे बँकेतले पैसे व्याजामुळे जास्त होऊन जायचे, ज्यांना ऑथर फ्री मनी असं म्हणायचे. मग बँकेत पडलेल्या पैशांचं व्याज मिळाल्यामुळे
त्यांचे पैसे जे वाढायचे त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की पैशाने पैसा वाढवला जाऊ शकतो, ज्यात आपल्याला काहीही मेहनत करावी लागणार नाही. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की बँकेत ठेवलेल्या पैशातून जो इंटरेस्ट त्यांना मिळतो त्यातून त्यांचा सगळा खर्च भागत नाही. मग त्यांनी असं काहीतरी करण्याचा विचार केला की ज्यामुळे त्यांना त्यांची पूर्ण लाईफ गाढवांच्या शर्यतीत घालावी लागणार नाही. आणि लवकरात लवकर त्यांना फायनान्शियल फ्रीडम कसा मिळेल याचा त्यांनी विचार केला. ऑथर असं म्हणतात की ज्यावेळी आपण या रॅट रेसमध्ये असतो त्यावेळी आपण आपल्या वेळेला वाया घालवून पैसे कमवतो, पण ज्यावेळी आपण एखादं पैसे बनवणारं सिस्टीम बनवतो ना, त्यावेळी आपल्याला पैसे कमवण्यासाठी काम करावं लागत नाही. ऑथर असं म्हणतात की त्यांचं फेमस बुक द मिलिनियर फास्ट लेन यामधून त्यांना आजही ऑटोमॅटिकली पैसा येतोय. कारण ज्यावेळी कुणी ते बुक विकत घेतं त्यांना त्यातून काही % पैसे मिळतात. ते म्हणतात की मी फक्त एकदाच काम केलं पण त्यातून मला आजही पैसे मिळतात. अगदी याचप्रमाणे आपल्यालाही एक सिस्टम बनवायचं आहे ज्याला बिल्ड केल्यानंतर आपल्याकडेही पैसे येत राहतील आणि आपण हळूहळू का असेना या गाढवांच्या शर्यतीपासून दूर जाऊ शकू. आपण आपल्या मनासारखं आयुष्य जगू शकू. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी तुम्ही आता कोणतं पाऊल उचलणार आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.